नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज विषय घेऊन आलेलो आहोत, विनोद कांबळी वाया का गेला आणि त्याचा दोष सचिन तेंडुलकर वरती का दिला जातो. मित्र असणे म्हणजे सुखदुःखामध्ये सहभागी असणे, या सगळ्या गोष्टी मान्य आहे. परंतु ज्या गोष्टीमध्ये आपला मित्र गुरफटलेला आहे त्यातून जर बाहेर काढायचं असेल तर त्याला मित्र मदत करू शकत नाही, तर त्यानं स्वतःचं मन हे स्वतः तयार करून त्यातून बाहेर पडलं पाहिजे. काय अशा घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या आणि का कुंडलीमध्ये असं काय योग आहेत आपण बघायचं आहे. वळूया त्याच्या राशी कुंडलीकडे. 18 जानेवारी 1972 साली त्यांचा जन्म झाला आणि मुंबईमध्ये जन्म झाला. मकर रास आहे. चंद्र, राहू आणि रवी त्याच्या कुंडलीमध्ये एकत्र आहे. चंद्र आणि रवी ज्या ज्या वेळेला कुंडलीमध्ये एकत्र असतो त्यावेळेला साधारण अमावास्येचा त्याचा त्या व्यक्तीचा जन्म असतो. आता या ठिकाणी चंद्र, राहू, रवी आणि मकर राशीमध्ये हे आहेत. जरूर व्यक्ती कष्टाने वरती येते, कष्ट करून वरती येते, परंतु ज्या वेळेला त्याला यश मिळतं त्यावेळेला चंद्र, राहू आणि रवी ह्या कुंडलीमध्ये एकत्र असल्यामुळं ती व्यक्ती भौतिक सुखांच्या मागे धावणारी होऊ शकते. म्हणजे त्याच्यासाठी अनेक ग्रहमान कारणीभूत असतात. त्यापैकी एक ग्रहमान हे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर शुक्र आणि शनी. कुंभ राशीमध्ये शुक्र आहे आणि वृषभ राशीमध्ये शनी आहे. याचा कुंडलीमध्ये अन्योन्य योग असा शुक्र आणि शनीचा होतो. हा जसा शुभ फलदायी असतो तशीच त्याची काही अशुभ फळं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ज्या वेळेला त्या व्यक्तीला यश मिळतं त्यावेळेला तो व्यसनाच्या आहारी जाण्याची जास्त शक्यता असते आणि जोपर्यंत तो स्वतः ठरवत नाही, स्वतःचं मन स्ट्रॉंग करू शकत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती त्यातून बाहेर पडणं कठीण असते. आणि अशामुळे त्याची पत्नी सुद्धा जी आहे ती भारतीय नाहीये, ती फॉरेनची पत्नी आहे. त्यानंतर मीन राशीचा मंगळ. ज्यांच्या कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये मंगळ असतो त्यांची जरा सत्सद विवेक बुद्धी विचार करण्याची पद्धत जरा वेगळ्या पद्धतीची असते. नको त्या ठिकाणी धाडस केलं जातं आणि ते त्यांच्या अंगलट त्याच्या ठिकाणी येतं. चांगले मित्र मिळून सुद्धा त्याचा या ठिकाणी काही उपयोग होत नाही. त्यामुळे संगत जरी चांगली असली तरी सुद्धा ती व्यक्ती व्यभिचाराकडे वळण्यासाठी प्रवृत्त होते. त्याच्याबरोबर आणि मध्ये सांगितल्याप्रमाणे गुरु जर तुमच्या कुंडलीमध्ये चांगला असेल तर तुमच्या म्हणजे आपण प्राजक्ता मायांची कुंडली बघितली होती. गुरु जर कुंडलीत चांगला असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वावरती शिंतोडे उडत नाही. परंतु या ठिकाणी गुरु हा धनु राशीमध्ये जरी स्वराशीचा असला तरी तो मूळ नक्षत्रामध्ये आहे मित्रांनो. त्यामुळे ज्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये यश मिळून सुद्धा जे पुढं चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होत्या त्या पद्धतीनं त्याला मिळू शकलं नाही. गुरु दोघांचेही एकच होते. सचिनचे पण गुरु एकच होते आणि विनोद कांबळींचे सुद्धा गुरु एकच होते. आपण बघितलं आचरेकरांच्या त्यावेळेला काही दिवसापूर्वी सन्मान ज्या वेळेला होता त्यावेळेला दोघांची गाठभेट झाली होती. परंतु एकाच गुरुचे हे दोन चेले, एक उच्च पदावरती पोचला आणि हा पोचता पोचता पुन्हा खाली आला. याचं कारण कुंडली कशी रंग दाखवते हे आपल्याला लक्षात येते. जर गुरु तुमच्या कुंडलीमध्ये चांगला नसेल तर सर्व काही मिळून सुद्धा ते फुकटचं या ठिकाणी असतं. आणि मीन राशीचा मंगळ आणि मूळ नक्षत्रातला गुरु हे एक जरा जास्त कारण त्याच्या आयुष्यामध्ये घडलेलं म्हणजे आयुष्य खाली आणण्यासाठी ठरलेलं आहे. आणि शनी आणि शुक्र सुद्धा हे जास्त आहेत. मग याचा दोष सचिन तेंडुलकरला देण्यामध्ये काय कारण आहे? या गोष्टीमध्ये साधारण खालचा वरचा म्हणजे असे काही किंवा जातपात हे आणणं फार पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि कुंडली अशी दाखवती की त्यांनी जे स्वतःचं चांगलं केलं, जे रेकॉर्ड बनवले हे सुद्धा चंद्र, राहू आणि रवी जसं हे फायदे दिले तशा पद्धतीनं त्याचे तोटे सुद्धा त्याला अनुभवायला मिळाले.
कोणताही माणूस जर उच्च पदावर जात असेल तर तो स्वतःच्या कारणामुळे जातो, दुसऱ्याच्या कोणाच्याही कारणामुळे जात नाही. भले मदत होते, परंतु त्याची मनाची ठरवण्याची मानसिकता असते ती त्याची स्ट्रॉंग असते. आणि कोणताही मनुष्य वरून खाली येतो, त्याला सुद्धा तो स्वतः कारणीभूत असतो. त्याला दुसऱ्याशी कोणाशीही दोष देण्यामध्ये अर्थ नसतो. असं जर केलं तर माणूस स्वतःमध्ये सुधारणा करू शकत नाही. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. नमस्कार.